नवोदय विद्यालय या विद्यालयाच्या मार्फत दरवर्षी काय केली जाते, एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेच्या मार्फत जगभरातले नव्हे तर फक्त आपल्या भारतामध्येच ही परीक्षा होत असते आणि प्रत्येक राज्यामध्ये हा पेपर घेतला जातो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पेपर होतो आणि त्याचीच पूर्ण तयारी म्हणून काय करणार आहे आपण त्याच्याबद्दल थोडीशी जनरल माहिती बघणार आहोत। तर जवाहर नवोदय विद्यालय ही जी काही शाळा आहे याच्यावर 100% केंद्र शासनाचा अनुदानित विद्यालय आहे, म्हणजे यामध्ये 100% जे काही केंद्र शासनाचं काय आहे त्या ठिकाणी अनुदान आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त परीक्षा पास करायची आहे आणि परीक्षा पास झाली म्हणजे त्या ठिकाणी तुमचा पूर्ण खर्च कोण उचलणार आहे, शासन उचलणार आहे, ही संस्था उचलणार आहे। तर ही जी काही योजना आहे ती तत्कालीन ज्यावेळेस जे काही पंतप्रधान होते राजीव गांधी यांनी मांडलेली ही जी काही संकल्पना आहे, ही जी काही योजना आहे, हिचा जे काही फायदा आहे आज लाखो विद्यार्थ्यांना, या देशातील लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी होत आहे। गरजू आणि होतकरू विद्यार्थी जर असे अभ्यास पूर्ण पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्या विद्यार्थ्यांना काय होत आहे, याचा फायदा होत आहे। प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो। तर ज्यामध्ये जी काही पद्धत आहे, जी काही परीक्षेची जी काही प्राथमिकता आहे ग्रामीण भागातली, म्हणजे आपल्यासारखे जे काही खेड्यापाड्यातले जे काही लेकरं आहे या खेड्यापाड्यातले लेकरांमधले 100% लेकरांमधले 70% लेकरं आहे या आपल्या ग्रामीण भागातले या ठिकाणी उचलले जातात। आता तुम्ही म्हणता सर जिल्ह्यातून प्रत्येक शाळेवरचे विद्यार्थी या ठिकाणी बसतात, तर 10,000 विद्यार्थी जिल्ह्यामधून दरवर्षी परीक्षा देत असतात, परंतु टॉपचे जे काही 80 मुलं असतात 80 जे काही मुलं असतात 80 हे मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात आणि त्यांचं माध्यमिक जे काही शिक्षण असेल वर्ग 6वी ते 12वी पर्यंत जे काही शिक्षण असेल ते सर्व शिक्षण त्यांना काय केलं जातं, मोफत दिल्या जातं आणि त्यांचं जे काही ब्रीद वाक्य या संस्थेचं ते ब्रीद वाक्य आहे प्रज्ञान ब्रह्म। त्याची जी काही स्थापना आहे इसवी सन 1985 साली झालेली आहे आणि त्यामध्ये त्याचं जे काही नियंत्रण असतं या संस्थेवर नियंत्रण महत्त्वाचं आहे, तर AICBSE या संस्थेचं त्यावरती महत्त्वाचं नियंत्रण आहे आणि त्यावर आपण सविस्तरपणे हळूहळू काय करणार आहे, आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे, कशा पद्धतीने आहे याची हळूहळू माहिती घेणार आहोत। कळालं सर्वांना?